चेहरा पण ह्योच होता, कपडे वगैरे ना ह्याची तेच होते. माझी जिन्यावरून उतरला ना तो, मी त्याला एकदम जवळून बघितलेला ह्योच तो. त्याच्या अंगावर मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो आता सुरुवात झाली आपली MIDC पासून आणि आज कामाला यायला थोडं उशीर झाला आहे, कारण की रात्री आपले झाले होते चोरची व्हिडिओ मी नंतर ॲड करतो ब्लॉगमध्ये. आता इथून पाईप घेऊन आपल्याला मेन साईडवर जायचं आहे वायरिंगच्या. काही नाही आपल्याकडे, आता केवळ टायनी पाईप बांधले. पण आता 12 वाजून 10 मिनिट आहे आणि काम सुरू झालं आता. हे पण आपल्याला सगळं वरती टाकायचे छॅडल मारून, हे पाईप हल्ले नाही पाहिजेत नाही का. हां अरे पण मोबाईल घ्यायला पुढात दम लागतो. त्याला कोणतं फायनान्स बसत नाही, त्याला फक्त TVS फायनान्स बसतं. तर मला फायनान्स बसत नव्हतं, तर मग मला TVS फायनान्स लोन करावं लागलं. हा 36,993 रुपये झाला फायनान्स आपला. हा आणि 17,420 रुपये आपण कॅश भरला. प्रोसेसिंग फी सकट डिस्काउंट. मग कधी दिवस पेढे म्हणा आणायचं कधी ते सांग. दम कधी येणार बोर्डात ते बी सांग. विचार नको करू, पाटक्यास करून टाकायचं. विचार करावा लागतो भैया. किती दिवस विचार करतो? 6 महिने गेले. तुझा लगेच स्टेटस बनवून ठेव तुम्ही. काँग्रेस. अरे भाई बीटचा ठोका नाही चुकणार, टेन्शन नको घेऊ. काय कळलं 2 वाजले आणि बसलं जेवायला. मी थालपीठ दिली, पोळी दिली, वांग्याची भाजी दिली. आत्ताच जेवण झालं आपलं, मागाशीच झालं पण आता कामाला लागलो परत आपण. पाईप वगैरे शॅडल ठोकून घेतलेत. कारण काय होतं वायरी वाढत त्यांनी नाही, शॅडल नसल्याने ठोकलेलं तर पाईप असे खाली हलते तिकडं. त्यामुळे पाईप शॅडल ठोकणं गरजेचं आहे. आणि तिथून आपली मेन आली या रूमसाठी जी मेन लाईन येणार आहे करंट, ते तिथून येणार आहे त्याच्यामधून. आणि इथं मेन बोर्ड आहे, इथं सगळे बटणं असणार आहे. जाऊ गट्टा आहे वर वायरिंगचा. सगळ्या ज्या वायरी त्या वायरी सगळे एक 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 करून इथं आल्या. मित्रांनो 4 वाजून 10 मिनिट झाले, तर परत तरी सगळा पाऊस झाला आहे मेडिसिनला रोज पाऊस रोज. आता कंपनीच्या टॉपला आलो आहे आम्ही आता बघायला. हे काम चालू आहे, बघायला आलो आहे. पूर्ण कंपनी इथून अशी पूर्ण इथून कोपरापर्यंत मोठी कंपनी आहे अशी. आणि आपलं इथं आतमध्ये काम चाललं आहे. खालचं काम झालं आहे आपलं, तर वरचं काम चाललं आहे. पॉईंट सोडले जरा. पोपट भाऊंनी पॉईंट सोडले आपल्या. पोपट भाऊ 2 शब्द काय बोला. बोल काहीतरी. लोकांना वाटतं आमचं जे माझे आमचं बरं वाटतं पैशाची रची तिथून पडलं ना ते कपड्यात वाटायला नाही. मोठ्या कपाळात आणि आपण त्यांना लाईव्ह दाखव. लाईव्ह दिस इज द एक मधला दुसरा मधला. तिथून पडले ना तर शिवता सुद्धा येत नाही. काय पोटासाठी करावं लागतं. वा, भाकर कपडा मंडळीसाठी. लग्न करायचं आहे त्यांना, घर घेतलं आता लग्न करायचं. पैसेच नाही टाकणार, फक्त स्लीप भरतानाच टाकलाय. ते पैसे दाखवताना नाही टाकणार. ते चूक नाही करायचं. ते 17 SAVENTY. बरोबर चव नाही घालायची. तू आमच्या व्हिडिओ टाक काढून. तुला काय येतं मग? तुला ब्लूची स्पेलिंग येत नाही, मला विचारतो BLUE का? बरोबर आहे का विचारतो मग? हां मला येते का? अरे माझे केस पांढरे झाले केस. ड्युटी लागली भाई, गाडा झाला. ड्युटी लागली गाडा झाला. हां तू का मिशाल थागाने होता. मित्रांनो आपल्या भाऊची जिरलेली आज. मिशाला ताव देत होता पोलिसांना बघून डायरेक्ट त्यांनी. हा मित्रांनो आता 5:15 वाजले आणि आता आपलं काम संपलंय. आता निघालोय, आता काय घरी जायचे.
मास लावले ते मास लावलं की अलीकडेच पॉज करा नाही म्हणजे दामाने थोडं आणलं वाटतं कशी करायचं इथं आमच्या घरात मध्ये ते थांबला बी राहायचं थोड्या वेळ. हा हा म्हणजे थांबलं तिथं ते बस थांबा नाही रे. क्लिअर तर नाही दिसत बरं. त्याच्या खाकी तोंडाला पॅन्ट मास होती आहे. खाकी पॅन्ट होती पायात बुट होत त्याच्या बुटाचे काय बुटा नाही दिसत पण शर्ट पॅन्ट हम्म. दिसते बाई. तोंडाला मास त्याच्या हा, दिवस होता. हो ब्लॅक कलरची बुट आहे ती हा, आधी बुट आहेत बुट नाही आहेत. पायात. मी बघितलं त्याला तोंडाला पंख नाही, घेऊन आलता उठायला काही दिसत काम करतात हे, हो. गाडीचा स्पोर्ट बाईक आम्ही हा बुटाच वर येऊ आणि इकडे जाताना एक व्हिडिओ बघा बरं इकडे जाताना इकडे गेला कॅमेरा अँगल 2 याच्यात दिसत हा नाही याच्यात नंबर प्लेट दिसते का बघू बरं काही एवढी नाही बारीक दिसत ना. नंबर प्लेट दिसते काय हाल नको रे बरोबर नंबर आहे जरा बारीक आपला हा, थांबा. थांबला. इकडे पण इकडे घुसणार गेलाय. होती परत अहो, ते रे. आणला आमच्या घराकडे हा, दिसतंय का? यो चोर आहे, 100% तिकडचा आहे ना. कार्यकर्ता हा चोर आहे. वा, काय हिंडू ते. व्हिडिओ चालू करा मग इकडे गेला हो का? तुमच्या घराकडे थांबला गेला बरं तेव्हा. मित्रांनो आत्ताच घरी आलोय तसं मागाशी चालू आहे काम घरी पण विषय आज झाला की काल जे आपल्या कॉलनीमध्ये चोर आला होता त्याचे म्हणजे त्याला जरा पाठलाग करण्यासाठी मी त्याचे आज गल्लीतले जेवढे कॅमेरे होते ते सगळे कॅमेरे मी आज शोधले आणि मित्रांनो मी त्याच्या म्हणजे जेवढे गल्लीतले कॅमेरे होते तेवढे सगळे चेक केले त्याच्यामध्ये दिसलेलं आहे त्याचा चेहरा नाही दिसला पण तो एक ना एक दिवस सापडणार आहे कारण की एकदा त्याला मी तर बघितलेलं आहे आणि तो चांगला कॉलनीमध्ये फिरून आलेला आहे हे सगळं कळलेलं आहे ते काय ब्लॉक त्याला कळतो का नाही काय माहिती ब्लॉक पण आपण नाही सगळी पण जेवढे ऑडियन्स बघतील त्यांना सांगतो की मित्रांनो त्याला सापडले आपले जे 2-3 व्हिडिओमध्ये दिसलाय तो आपल्याला तर बघू आता पुढं काय प्रोसेस होती एक कॉलनीमध्ये आता सगळे मिळून आम्ही चालले की एक CCTV कॅमेरा लावायला चालले ठीक आहे आणि दुसरी गोष्ट अशी की आता माशीच काम घरी आलो माशी निघलो 5-5:30 होतो तिथून पण लवकर यायचं होतं घरी पण मित्रांमुळे उशीर झाला ते म्हणलं एक ठिकाणी आपल्याला फॅन लावायला जायचं आहे त्यामुळे मग अजून टाईम गेला तर मग आता जेवण वगैरे करू आजचा ब्लॉग काही छोटाच होईल ठिकाणी काय सूर लावलाय बघा एक सूर वाढा सा वाढा ठिकाणचं सूर बघा